पूजा फुक पूजा फुक पूजा फुक्की अगं फुक्की. हॅलो मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. आज आप्पा चालले आहेत आमचे गावाकडे. का चाललेत आज आपण आप्पालाच विचारूया. गावाकडे का चाललं? गावाकडे का चाललो? गावाकडचा आहे पोळा. पोळा. हा हा. तर आपण सगळे येत या. हा. मग आपल्या तिथल्या यात्रा साहेबाला नारळ, हा. तिथं मर्या लक्ष्मी आयला, मारुतीला, रानातल्या मसोबाला सगळ्यांना नारळ करायचंय. ठीक आहे. नारळ हे आपलं या ठिकाणी आई भरते पिशवीमध्ये निवाद वगैरे सगळ्या गोष्टी. नारळ 6 घ्यायच्या. 6 नारळ घ्यायचे. तर आज बैल पोळा आहे का? बैल पोळा. ते बैल बिल रंगावतो पोळा तसला बैल पोळा. अरे बापरे. आमुषी आहे आपल्याला तर काय देवाचं हे म्हणजे जिंतीला बैल पोळा असत आहे. मग कोंडेचा असत का? मामाच्या इकडला जेवण बसलं खालतं. जाऊन यायलाच 3000चा डिझेल जाईल. त्यापेक्षा बैल पोळा इथूनच आपण सेलिब्रेशन करूया. आपा चाललेत गावाकडे. आता आपा निवड नारळ करून येतील. नाश्ता काय केलाय? मॅगी. उष्टी का कोणाची? काय करते पूजा? बटाटा कापते. बटाटा कापून त्याचं काय करायचं? त्याला वाफलून घ्यायचा. अरे बाबा, काय मेन कशात टाकायचा? भाजीत का कशात? अहो शाबू बनवायचा. शाबू रात्रीच बनवला होता का तुम्ही? शाबूचा काय रतीब लावलाय का पूजा? आज सोमवार, उद्या मंगळवार, आज शंकराचा वार, उद्या लक्ष्मीचा वार, परवा दिवशी कशाचा मसुबाचा, परत आला दत्ताचा, परत आला कोणाचा? हनुमानाचा. नुसतं वारा 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 वार. मित्रांनो, आपल्या शेजारी बघा हे असं बांधकाम चालू आहे. तुम्हाला तर माहिती आहे, कारण नेहमीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघतच असता आणि तुम्हाला पण खूप इच्छा आहे की आपलं पण घर असंच व्हावं. तर होईल एक ना एक दिवशी. तर हे बांधकाम कुठवर आलं आहे आज आपण बघूच. चला. हे जवळजवळ 3-4 मजलीचं बांधकाम आहे. इथून येऊ का? इथून जाऊ का वरती? वरती नाही का येता येत? का इथून येऊ? आता हिथं सलाप टाकल्यावर तुम्ही खाली कसं उतरणार मग? ओके. किती? 3 मजली का 4 मजली? 5. अरे बापरे. 2 गुंठ्यात बांधकाम दिसतंय. ह्या 3 गुंठ्यामध्ये का? पण थोडी थोडी साईडला जागा सोडल्या. तर हे आता वरतून असं झालंय बांधकाम. खतरनाक पैकी कॉलम बिलम उभा केलेले आहेत. हे त्यांनी फॅमिलीसाठीच केलंय का? अपार्टमेंटसाठी? फॅमिली. लयच मोठी फॅमिली दिसते. तर लवकरच आपलं पण बारामतीमध्ये घर होईल आणि आपण काकांनाचं कंस्ट्रक्शन द्यायचं, सगळं बांधायचं. काका बांधणार ना आमचं घर? पण कधी होते आता सांगता येत नाही. 2 वर्ष काय लागतंय. केली रे केली. शेवटी बेसनाची पोळी केली. शेंगा पण भाजल्या. आयुष्य गावत. अगं कालच तेल बर कटली बर काल होतं तेल. पूजा पिती का खात तेल? सांग की पिवड्या काय करते? ए पिवड्या इकडे तुला चॉकलेट देतो. चॉकलेट तू जर सांगितलं ना मम्मी त्यालाच काय करते तर तुला किंडर जॉय पण देतो. हे तुला मी फसवलं. किंडर जॉयच नाही माझ्याकडं. काय ग पिऊ? कोणाला उठवती? आजा झोपली. अगं माझं सर माझं डोकं दुखते. अगं अयो पिऊ, आजीचं डोकं दुखते की बाबू? हा नको. आजीचं डोकं कोण आहे? अयो कोण आहे ग? कोण आहे? हो सर, तुम्हाला हाक मारते पिऊ.
बाय बाय टाटा बाय कर. टाटा कर बाय बाय. टाटा कर बाय बाय. टाटा कर कॅडबरी आणायची का तुला खाऊ कुरकुरे टाटा कर टाटा कर टाटा बाय बाय. बाय बाय. त्याला हसते बघ कशी. आजीला उठव डोकं दुखतं आजीचं डोकं दाब बाबू आजीचं डोकं दाब हे तिने नाकातलं वरती बघ काहीतरी नाकच वरते मला लागली भूक मित्रांनो आईचं तर डोकं दुखते आणि मला सकाळचं काय भाजी नको काहीतरीच केली भेंडी आता मीच भाजी बनवतो पूजाला पण काय ताप देत नाही फराळीचं एवढं गाय काय गाव जेवण घालायचं होतं वय हा एवढ्या वर चढू नको आता हे बघा भेंडी ही काय बेसन पोळे आता मी बनवतो काहीतरी भाजी पिऊ एक आपण दोघं भाजी बनवू कशाची तरी आहे बाजार नाही काय ग संपलं की पिवड्या संपलं दूध आहे लाव 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 फ्रीज लाव इथं मला बटाटी सापडली तर चला आता मी बटाट्याचं मस्तपैकी मोकळं कालवण बनवतो सगळ्यात पहिला आपण चिरून घेऊया बटाटा आपला चिरून झाला आहे बटाटा हे बघा पूजा कुठलं काय काम करूनच देत नाही लगेच आली मध्ये करायला बटाटा करत होतो तर लगेच आली म्हणते थांबा मी करते तुम्हाला काय जमतं अगं मला काय जमतं तुला काय सांगू काय जमतं मला काय जमतं माहिती आहे मला काय भाकरी बाजरी ज्वारी मिठाच्या पिठाच्या मिठाच्या कशा भाकरी करायच्या मीठ टाकत नाही का बाजरीच्या भाकरीत हा मकाच्या चपात्या पोळ्या अंड्याच्या पोळ्या बेसनाच्या पोळ्या सगळ्या पोळ्या भाज्या सगळ्या भाज्या पूजेची भाजी होईपर्यंत मी बनवणार आहे कॉफी मस्तपैकी कॉफी करून पितो तोवर तर भाजी होईल ह्याच्यावरची मस्तपैकी साय आहे ना त्या साईची कॉफी बनवतो तर आतमध्ये सई ऐच्या गावात यो बघ दिसत्या ठेवलं याच्यावरती पूजा कांदा टाका आता सांगतोय तुला आपण टाकूया साखर अहो, कांदा लय महाग झालाय. ए कांदा महाग झाला खायचंच नाही का ठीक इलायची कुठे बिना कांद्याचं कसं वाटतंय बिना बायकोनी नवरा उगा तळतोय हा झालाय बटाटा आता बनवून खाऊन घ्या. काय खाऊन घेऊ टाक ना कांदाला का अजून टाक बरे राजा आता ह्याच्यात कांदा नाही टाकत वरनं खायला देते कांदा खावा. वरनं खायला देते का होय ग तुला नुसती भाकर वाढली आणि वरनं आमटी प्यायला दिल्यावर कसं वाटल हा खायला का आणि तू तेल टाकलं का तेलाचं काय पाणी ओतले तुला एवढं तेल असतं का कॉफी राहिली बाजूला आणि बटाटाच आणून दिलाय आता तेव्हा कॉफीकडे उकाळते आणि कांदा देते वरनं चिरून तू तुला खायचा हे पूजा लिंबू आण तिखट केले तुला तिखट करणं मला 4 वेळा तिखटच करते असं का करते का तू पिवड्या झालं का जेवण तुझं जेवण झालं माझं पण माझी कॉफी इकडं खराब झाली का कॉफी नाही ना काय झालं कॉफीला पूजा पूजा फुक पूजा फुक पूजा फुक्की अगं फुक्की अगं कॅमेरा उधळलं फुक हे सर थुकची बिकची त्यात सर तिकडे त्याच्या नाही सर तिकडे सर नाही नको माझ्या कॉफीला हात नाही लावायचा भरलं तुम्ही काय दिसा नाही वरनं का टी शर्ट घातलाय बसलाय अंधारात वरनं अंधार पडत आलाय पिवड्या काय करते चावती दाजाला चावा 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 कच काटून चावा पिऊ तू जेवण केलं पिऊ जेवण केलं मम्मीलाच काना खाली लावती का ग असं शिकू नकोय तू त्याला रिप्लाय केल्या होती परत आज डगुड घालायची झोपल्यावर पिऊ नको पिवड्या मम्मीला मार नको रडू का काय मम्मीला मारते आईच्या गावात पैसा नाही माझा बाबू अरे बस बाबू नाही
चला मित्रांनो, आता जेवण करतो आणि आवरावरी करून झोपायचं. मला सकाळी जायचं आहे गावाकडे आप्पाच्या इकडे शूटिंगसाठी. त्यासाठी दीपक सर जे आहेत आपले सकाळपासून या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. मान्यता दिलेली आहे त्यांनी सकाळपासून शूटिंगला प्राधान्य. आता त्यांना मस्तपैकी रसपाट विस्पाट जेवण घेऊन चारतो. आज सोमवार आहे, नाही तर सर आपण काहीतरी केलं असतं. माहिती आहे नेहमी काय ना काय नॉनव्हेज असतं, पण कडक श्रावण नेहमी काहीतरी अंडे नाही तर सुकट काहीतरी, सुकट, बोंबील, मच्छी, चिकन, मटन, फ्राय सगळं काही असतं. हा सरांच्या आवडीचं आहे अंडा. हा अंड फार आवड. कृष्ण झोपला कडे, चल जेवाय दे, पिदू पडलं बाय, पिदू कोण पडलं? जेवाय दे चल.